नमस्कार, मी आहे सुरेखा गायकवाड. आपण बघणार आहोत महत्त्वपूर्ण किचन टिप्स. मुलांसाठी पौष्टिक खिचडी बनवण्यासाठी मुगाची डाळ न वापरता मोड आलेले मूग टाकावे. पराठे बनवताना त्यात कस्तुरी मेथी टाकल्यास पराठे टेस्टी होतात. आमटी करताना आमसूल टाकल्यास मस्त चव येते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. खीर पातळ झाली असेल तर त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकावे. समोसे तळताना मंद आचेवर समोसे तळावेत. समोसे मस्त खुसखुशीत होतात. भजी बनवताना त्यामध्ये थोडे मक्याचे पीठ मिक्स केल्याने भजी कुरकुरीत होतात. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. अंडी उकडताना पाण्यात 1 चमचा मीठ टाकल्यास अंडी फुटत नाही आणि व्यवस्थित शिजतात. भाजीत जास्त मीठ झाले असेल तर त्यामध्ये बटाटे टाका. दही वडा मऊ बनवण्यासाठी त्यात उकडलेले बटाटे बारीक करून टाकावे. भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका. कांदा कापल्यानंतर कांद्याचा वास येत असेल तर थोडे बेसन पीठ हाताला चोळावे. हाताचा वास जातो. मासे खाताना घशात काटा अडकला असेल तर 1 ते 2 केळी खा. कांदे आणि बटाटे एकत्र ठेवू नका, कारण कांद्यासोबत बटाटे ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. डाळ शिजवण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवल्याने डाळ लवकर शिजते. डोसा बनवताना डोस्याच्या पिठात थोडा पोह्याचा चुरा मिसळल्यास डोसा कुरकुरीत होतो. पालकाची भाजी बनवताना त्यात थोडेसे पुदिन्याचे पाने टाकल्यास भाजीची चव छान येते. मिरची कापल्यानंतर हाताची अंगार होत असेल तर चिंचेच्या पाण्याने हात धुवा. भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी भेंडीच्या भाजीत लिंबाचे 2-3 थेंब मिक्स करा. पावसाळ्यात मिठाला पाणी सुटू नये म्हणून मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाकावे. यामुळे मिठाला पाणी सुटत नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद.